आम्ही गेलो होतो भाऊकडे, तर म्हटलं चला घरी बसून पण बोर झालं होतं, तर आम्हाला जायचं होतं बाहेर. त्यामुळं आम्ही इथं सगळ्यांनी तयारी करून घेतली आणि बघा मॅगूचं इथं कसं झोका खेळणं चालू होता आणि इथं वेदू पण झोपलेली होती. यांचं दोघींचं वेगळं आणि समूचं काही वेगळं, म्हणजे समूचं चालू होतं जेवण. मम्मी कपडे धुत होती कारण आम्हाला लवकर आवरायचं होतं. बाकी ताईने सगळ्यांचं पटापट आवरून दिलं मुलांचं. आणि बघा आमची तयारी झाली होती जायची, कारण की आम्हाला उन्हाचं लवकर जायचं होतं, कारण खूप ऊन होतं नंतर. त्यामुळे म्हटलं आता पटापट आवरून घेऊया. आणि बघा आम्ही गेलो होतो इथं खंडोबाच्या मंदिरामध्ये, साताऱ्याचा खंडोबाला गेलो होतो, संभाजीनगर. आणि बघा मंदिरामध्ये गेलो होतो आणि आम्ही पूजा वगैरे केली आणि आम्ही भंडारा घेतला होता आणि तो आम्ही इथं उधळत होते. मी भंडारा सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले, सगळ्यांना लावलं आणि भंडारा उधळत होतो. तर बघा इथं मंदिराचं काम पण चालू आहे आणि दर्शन पण घेतलं आम्ही इथं दर्शन वगैरे. आणि बाहेर पण इथं असं ज्योत आहे, तर तिथे पण भंडारा उधळत होतो. काही फोटो वगैरे काही व्हिडिओ बनवत होतो, दीदीचे पण व्हिडिओ बनवत होते थोडेसे. आणि बघा इथं सगळे नवीन नवरदेव नवरी आलेले असतात पाया पडायला, कारण जे जेजुरीला जाऊ शकत नाही ना, तर ते इथं येतात असं मी तिथे गेल्यानंतर ऐकलं. आणि मी पण पहिल्या वेळेसच गेली होती. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे आलो आणि मग नंतर म्हटलं इथं महादेवाचं मंदिर पण आहे, खूप छान होतं. तिथं मंदिरामध्ये गेलो आणि बघा येताना म्हटलं एवढं फिरून आलो आहे. आम्ही पायी फिरत होतो, तर म्हटलं पाय वगैरे धुवा. आणि माझे भाचा आणि भाजी आहेत, तर ते माझ्या पायावर पाणी टाकत होते आणि एवढ्या उन्हामध्ये पायावर थंड पाणी टाकणं तर खूप चांगलं वाटतं. आणि बघा इथं एवढं छान डमरू लावलेलं होतं. मंदिरामध्ये जात होतो आम्ही पाय वगैरे धुवून, आणि आतमध्ये गेल्यानंतर तर एवढं प्रसन्न वाटलं की बापरे, असं वाटत होतं इथंच थांबलेलं राहायचं. आम्ही खूप वेळ थांबलो होतो तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये. असे महादेवाचं मंदिर म्हटलं तर शांत ठिकाण वाटतं आपल्याला, कारण महादेवाला पण शांतता वाटते. आणि डेकोरेशन तर खूप छान केलेलं होतं पिंडीचं. आम्ही सोमवार होता त्या दिवशी गेलो होतो आणि दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो. आणि बघा इथे सगळे बसलेले होते गप्पा मारत, आणि दीदीचं माझी तर सारखे काही ना काही कॉमेडी चालूच असते. माझे पिल्लू सोबत असलं ना, तर मला बाकी कोणाची गरज नसते. तर बघा इथं आम्ही पोचलो होतो आता घरी. दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं बाहेर रस वगैरे पिला आणि रिक्षा करून आम्ही घरी आलो होतो. इथं रिक्षासाठी देण्यासाठी त्यांना सुट्टे पैसे पाहिजेत होते, पण प्रत्येक वेळेस असंच होतं, सुट्टे पैसे नसते तेव्हाच आपलं नडलेलं असतं. आणि मग नंतर रिक्षावाल्याला दिले पैसे आणि आलो आम्ही नंतर घरी. आणि थोडंसं